आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिर्डीकडे रेल्वेने प्रवास, वंदे भारत ट्रेनचे केले कौतुक। शिर्डी अहिल्यानगर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी दौऱ्यादरम्यान रेल्वेने प्रवास करत वंदे भारत ट्रेनच्या सुविधांचे कौतुक केले। यावेळी त्यांनी वंदे भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताला दिलेली एक अनुपम भेट असल्याचे म्हटले। प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले। शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। प्रशासनाकडून त्यानुसार आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत असे सांगत विकास आणि जनहिताच्या कामांना सरकार प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रेल्वे प्रवासाची तसेच वंदे भारत ट्रेनबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा पाहायला मिळाली। या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागते याची आपल्याला माहिती आहे, त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू। भारताची एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी आपल्याला दिलेली आहे। जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे। आणि आज मी याच ट्रेननी मुंबईवरनं साईनगर शिर्डीला आलो। अतिशय उत्तम प्रवास झाला, खूप चांगला अनुभव होता। अनेक लोकांची भेटी झाल्या, रस्त्यामध्ये फाईलचं काम देखील करता आलं। त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला। तुम्ही अनेकदा आव्हान करतायत, मात्र स्वतः देखील त्याचं अनुकरण करतायत, काय वाटतं तुम्हाला? असं आहे की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे। माझाही हा प्रयत्न आहे की जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं, कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते। तोच माझा प्रयत्न। ही नवभारताची एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी आपल्याला दिलेली आहे। जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे। आणि आज मी याच ट्रेननी मुंबईवरनं साईनगर शिर्डीला आलो। अतिशय उत्तम प्रवास झाला, खूप चांगला अनुभव होता। अनेक लोकांची भेटी झाल्या, रस्त्यामध्ये फाईलचं काम देखील करता आलं। त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला। तुम्ही अनेकदा आव्हान करतायत, मात्र स्वतः देखील त्याचं अनुकरण करतायत, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांना असं आहे की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे। माझाही हा प्रयत्न आहे की जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं, कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते। तोच माझा प्रयत्न आहे। भक्ती पाठोपाठ या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे, त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे।
मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. जगभरातील भक्तीचं केंद्र असलेली शिर्डी आता शक्तीचं केंद्र बनते. काय वाटतंय? खूप आनंदाची गोष्ट आहे. बघा, भक्ती आणि शक्ती आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये एकत्रितच आहे आणि आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत. त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तिमान असतात. दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही. त्यामुळे आपण जर शक्तिमान असू. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.